आणि यापुढची बातमी म्हाडाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची। म्हाडाच्या 56 वसाहतींना सेवा शुल्क माफीचा निर्णय घेतला गेलाय। 384 कोटींचा सेवा शुल्क माफीचा हा निर्णय आहे। गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंनी याची घोषणा केली, पण या निर्णयामुळे मुंबईतल्या लाखो रहिवाशांना दिलासा मिळतोय। या संदर्भात अतुल सावे यांच्याशी संवाद साधलाय सुशांत सावंत यांनी। मुंबईकरांसाठी सरकारनं खुशखबर दिली आणि आपल्यासोबत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे सर आहेत। सर, नागपूर अधिवेशन आहे आणि या नागपूर अधिवेशनात तुम्ही मुंबईकरांना खुशखबर दिली, नेमकी ही खुशखबर काय तुम्ही सांगा। मुंबईमध्ये सहकार आणि हाऊसिंग परिषदचे झाली होती। त्या परिषदेमध्ये मुंबईतल्या सर्व आमदारांची मागणी होती की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या कार्यक्रमात होते आणि त्यावेळेस सगळ्यांनी मागणी केली होती, मुंबईचे आमदार साहेब, खास करून आमचे प्रवीण दरेकरजी आणि प्रसाद लाडजी, की जो सेवा शुल्क म्हाडाच्या माध्यमातून लावला जातो तो जास्त आहे आणि तो माफ केला पाहिजे अशी मागणी होती। आणि त्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जो सेवा शुल्क म्हणजे पूर्वी वाढलेला होता 98 मध्ये, त्याला लोकांनी विरोध केला म्हणून 50% शुल्क केला होता आणि हा 50% शुल्क झाला तरी तो जवळजवळ 472 कोटी रुपये हा सेवा शुल्क बॅलन्स होता आणि त्याच्यामुळे मुंबईतल्या सामान्य नागरिकांना पुढं लागत होता। आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील, यांनी बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला की हे जे सेवा शुल्क आपण अतिरिक्त लावतोय ते माफ केलं पाहिजे। आणि आज माननीय प्रवीणजी दरेकर आणि प्रसाद लाड यांनी विधान परिषदमध्ये मागणी केली होती 2 दिवसापूर्वी, त्या मागणीची आम्ही आज मान्य केली। आणि जो सेवा शुल्क, सरकार हे सामान्य जनतेचं सरकार आहे, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांनी सगळ्यांनी हा निर्णय घेतला की जो सेवा शुल्क आपण लावतोय तो माफ करायचा। आणि आज नक्कीच आम्हाला खात्री आहे की त्याच्यामध्ये जो म्हणजे 384 कोटी रुपयाचा आज हा शुल्क जो आहे तो माफ केलेला आहे। मुंबईच्या म्हाडामध्ये वसाहतीमध्ये राहणाऱ्या 55 ज्या वसती आहेत त्याच्यामधल्या या सर्व जनतेला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे। हे सरकार सामान्य जनतेचा विचार करून आज ह्या सेवा शुल्क माफ केला आहे आणि हा सेवा शुल्क म्हाडाला जो आहे तो आम्ही निर्वाह निधीमधून, महाराष्ट्र निर्वाह निधीतून देणार आहोत। आपल्यासोबत अतुल सावे होते, ते म्हणाले की 384 कोटीचा जो सेवा शुल्क आहे जो आपण माफ केलेला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात 50,000 कुटुंबांना याचा फायदा होऊ शकतो असं देखील ते म्हणाले। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।